अतिशय दुःखद आणि हृदय हेलावून टाकणारी घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे। शाळेत जाणाऱ्या दोघा बहीण भावांना बकलर ट्रकने जोराची धडक दिल्याने भावाचा मृत्यू झालाय, तर गंभीर जखमी असलेली बहीण हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे। या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील देठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। समजलेल्या माहितीनुसार पुणे पंढरपूर रोडवर धोंडेवाडी पाटीजवळ हा भीषण अपघात घडला असून यात 7वीत शिकणारा चैतन्य या भावाचा जागीच मृत्यू झालाय, तर 9वीत शिकणाऱ्या राधिका या बहिणीला गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे। अपघातातील दोघे बहीण भाऊ होते। दोघेही सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। राधिका धनाजी देठे व चैतन्य धनाजी देठे हे बहीण भाऊ मंगळवारी सकाळी शाळेला निघाले होते। यावेळी सिमेंट बकलरच्या ट्रकने मागून येऊन या बहीण भावांना चिरडलं असून यात चैतन्य हा जागीच मृत झाला आहे, तर त्याची 9वीत शिकणारी मोठी बहीण राधिका ही गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे। श्रीमंतराव काळे विद्यालय या शाळेकडे दोघे बहीण भाऊ निघाले असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे। संतापजनक बाब म्हणजे या बहीण भावांना धडक देणारा बकलर तेथून पळून जात असताना पोलिसांनी त्याला वाखरीजवळ अडविले व चालकासह बकलर ताब्यात घेतला। सध्या पंढरपूर परिसरात रस्त्याचे मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून यामुळे अनेक रस्त्यांची अर्धवट कामे अपघाताला निमंत्रण देत आहेत। बेफान वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे शाळकरी मुले ही आता सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे। शाळेजवळ आता मुलांचा जीव वाचविण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी ही जोर धरत आहे।